गुड आफ्टरनून स्टुडंट. तर मागच्या तासामध्ये आपण मोर्टॅलिटी म्हणजे मर्त्यता जे आहे मर्त्यता संदर्भामध्ये म्हणजे मर्त्यता आणि मृत्यूदर, मोर्टॅलिटी आणि डेथ रेट या टॉपिकमधलं जे मर्त्यता आहे त्याची माहिती बघितली. ती अपूर्ण आहे ॲक्च्युली, त्याचे महत्त्व बघितले. मग मर्त्यता म्हणजे काय आणि मर्त्यता किती प्रकारच्या आहेत या संदर्भामध्ये आपण बघितलं. त्याच्यामध्ये जीवित जन्म म्हणजे एखाद्या बालकाचा जिवंत जन्म होत असेल तर त्याला आपण जीवित जन्म असे म्हणू. मग त्यानंतर बघितलं गर्भमृत्यू, गर्भमृत्यू. हे दोन टॉपिक आपण बघितलेले आहेत. आज आपण अर्भक मृत्यू ते पाहणार. तर मूल जन्माला आल्यापासून 1 वर्षाच्या आत घडणारे मृत्यू म्हणजे अर्भक मृत्यू होय. मग हा बालमृत्यू जो आहे, बालमृत्यूमध्ये साधारणतः 1 ते 5 वर्ष वयातील मुलाच्या होणाऱ्या मृत्यूला बालमृत्यू आपण म्हणतो. आणि चौथा आहे मृत्यू. मग जी जागतिक आरोग्य संघटना आहे WHO, वेल्थ हेल्थ ऑर्गनायझेशन, ही मानवाचा जन्म झाल्यावर किंवाही अभ्रकावस्थेत ते वृद्धावस्थेपर्यंत जे त्याचा जो डेथ होतो किंवा तो मृत्यू पावतो तर त्याला मृत्यू किंवा डेथ असं म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळते. संक्षिप्तात जर सांगायचं झालं तर माणसाच्या जीवनाचा शेवट, अंत म्हणजे माणसाच्या जीवनाचा जो अंत आहे तो अंत म्हणजेच तो त्याचा मृत्यू आहे हे आपल्याला लक्षात येते. तर वरील शब्दाचा अर्थ पाहिल्यावर आपल्याला किंवा माणसाच्या जीवन मृत्यूची कल्पना येते. जीवित जन्मापासून मृत्यूपर्यंतची जी अवस्था म्हणजे जीवन, लाईफ होय. आणि मानवी जीवनाचा अंत किंवा शेवट म्हणजे मृत्यू होय. तर हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. थोडक्यात काय तर मोर्टॅलिटी म्हणजेच मर्त्यता ही अशी अवस्था आहे की ज्यावेळी माणसाच्या जीवनाचा अंत किंवा शेवट होत असतो त्यालाच आपण मर्त्यता असं म्हणू. नंतर आहे मर्त्यतेवर परिणाम करणारे घटक. मर्त्यतेवर परिणाम करणारे घटक. तर मर्त्यता किंवा मृत्यूदर याच्यावर परिणाम करणारे घटक साधारणतः पुढील प्रमाणे आपल्याला पाहता येईल. तर मर्त्यतेवर विविध घटकांचा प्रभाव पडत असतो. मग ते सामाजिक असो किंवा भौगोलिक असो. तर त्यामुळे निरनिराळ्या प्रदेशात मर्त्यता दरात भिन्नता आढळते. जगात मर्त्यता ही एकसारखी मुळीच नाही, तर ती प्रत्येक देशामध्ये ही वेगवेगळी आपल्याला पाहायला मिळते. मर्त्यता प्रत्येक देशात सारखी आहे का? नाही. तर मर्त्यता ही प्रत्येक देशामध्ये वेगवेगळी आपल्याला पाहायला मिळते. मर्त्यतेवर परिणाम करणारे घटक हे पुढील प्रमाणे आहेत. त्यातला पहिला आहे वैवाहिक स्थिती. तर वैवाहिक स्थितीचा मर्त्यता दरावर मोठा प्रभाव पडत असतो. अविवाहिताच्या तुलनेत विवाहित जास्त काळ जगतात. यांचे आरोग्य चांगले असते. जसे स्त्री पुरुष विवाह करतात, विवाहांचे जीवनसुद्धा नियमित असते. ते सुखी व समाधानी असतात. म्हणून विवाहितांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी असते. उलट जे अविवाहित आहेत ते अविवाहित यांचे आरोग्य फारसे चांगले नसते. ते स्वैर जीवन जगत असल्याने त्यांच्यातील जे अनेकांना विविध रोग जडतात. शिवाय त्यांचे जीवन अनियमित असते आणि ते सुखी आणि आनंदी मुळीच नसतात. म्हणून अविवाहितांमध्ये मर्त्यता प्रमाण जास्त असते. विवाहित स्त्रिया सुखी समाधानी असतात. त्यांना गर्भधारणा, प्रसूती इत्यादी गोष्टींचा अनुभव असल्याने
त्यांच्यात मृत्यूचे प्रमाण कमी असते. अविवाहित व घटस्फोटी स्त्रिया ह्या असमाधानी असतात. त्याचप्रमाणे त्या समाजातील परिस्थितीशी जुळवून घेत नाही, म्हणून अशा स्त्रियातही मर्त्यता प्रमाण जास्त असते. दुसरं आहे शिक्षण. हे काय आहे, आपण काय बघत आहोत, तर मर्त्यतेवर परिणाम करणारे जे घटक आहेत ते घटक आपण बघत आहोत. तर दुसरं आहे शिक्षण. तर स्त्री पुरुषाच्या शिक्षणाचा सुद्धा मृत्यूदरावर परिणाम होत असतो. कारण सुशिक्षित लोकांची जी आर्थिक स्थिती आहे ती आर्थिक स्थिती ही किंवा त्यांचा जो राहणीमान आहे हा अशिक्षितांपेक्षा उत्तम असते. शिवाय सुशिक्षित लोक स्वच्छता, खाद्य, आरोग्य इत्यादी जे बाबी आहेत त्या बाबी जागृत असतात. त्या बाबी संदर्भामध्ये ते जागृत असतात. पुरुषांच्या शिक्षणाबरोबर स्त्रीचे शिक्षणही महत्त्वपूर्ण असते. कारण सुशिक्षित स्त्री घरातील स्वच्छता इत्यादी विषयी जागृत असते. त्यामुळे सुशिक्षितांमध्ये मर्त्यता प्रमाण कमी आढळते. ओके, आज आपण इथे थांबू. त्यानंतर जे मर्त्यतेवर परिणाम करणारे जे घटक आहेत त्यात व्यवसाय, ग्रामीण व नागरी ठिकाणे, स्वच्छता हे बाबी आपण पुढल्या तासात बघू. धन्यवाद. थँक्यू.